पक्क केले. ओ दिंड्याला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अर्थात तुषार शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. दिंड्या आपण 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती चालत यायचं. हात एक पण टेकला नाही पाहिजे पायरीवर. फक्त 2 पायांनी आपण वरती यायचं. हात न टेकता 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी अमय गुरवला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संदीप सरांकडून लावलं होतं. ते अमय गुरवला या ठिकाणी दिलं जाईल. 500 रुपये. मोठा मासा गाल लागलाय रितेश मात्रेला. पहिल्या चेंडूवरती पावल यांचा रस्ता दाखवलाय. डीप कव्हरला समीरने टिपलेला सुंदर झेल आणि जो संघाचा बॅकबोन होता, स्पर्स अँड CI11 संघाच्या बॅटिंगचा पाठीचा कणा होता, तो मात्र आपण पाहतोय पहिला चेंडूवरती तंबूत परतलाय. रितेश आपण पाहतो या ठिकाणी समीरला सेकंड मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. दोन्ही मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केले आणि सलग सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय. समीर काय बोलशील? आज तुझे चाहते खूप आहे, तुझे पाठीराखे. उद्या तर खूपच पारितोषिक तुला लागू शकतोय. सर्वात जास्त रक्कम तुम्ही आज कमवलेली आहेस समीर. आजची दिवस रात्र उद्याचा दिवस सुद्धा सुटलेला आहे. नक्कीच दुसरी मॅन ऑफ द मॅच आहे. उद्या पारितोषिकांची खैरात, उद्या जास्त रक्कम तुला मिळू शकतोय. परंतु काय बोलशील तू तुझ्या टीमच्या बद्दल आणि संदीप गावडे यांच्याबद्दल तू काय बोलशील? तो नेहमी बोलत नसतो, तो फक्त बॅटने उत्तर देत असतो. वळूया पुन्हा एकदा प्रितेश पाटीलच्या साथीने क्रीडांगणावरती. मैदानावरती रितेश मात्रे बाद झालाय. नवीन खेळाडू देवेंद्र करमळे. ओहो, सुंदर गोलंदाजी, लाखफोरेक टाकला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय. शांत आपण पाहतोय सुंदर दर्जाची गोलंदाजी मैदानावरती होत असताना कैवल्य पाटील अनुभवी खेळाडू आहे. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, याचा अगदी खूप मोठा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे आहे आणि आपला अनुभव पूर्णपणे तो मात्र मैदानावरती झोकून देत असताना पाहायला मिळतोय. भन्नाट गोलंदाजी, ते मात्र काय घडलं जात आहे. टोक्रशर यॉर्कर टाकला आणि बॅट्समन मात्र यावरती क्लीन बोल्ड झालेला आहे. दुसरी विकेट. बस टीचर असं म्हटलं जातं आणि मैदानावरती विकीचा अनुभव आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कर्णधार या नात्याने त्याने गोलंदाजी आपल्याकडे घेतली आणि तदनंतर व्हेरिएशन वर्सटाईल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये विकीने आपल्या गोलंदाजीचा आविष्कार दाखवून दिला, किंबहुना आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली कलात्मकता, कसब, कौशल्य, तंत्र सुंदरपणे मैदानावरती दाखवून दिले आणि त्याचमुळे आपण पाहतोय अगदी चांगल्या दर्जाच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी करणारा संघ. राजा कोळी बॅटिंगला आला, फुल टॉस भेटला आणि चेंडूवरती प्रहार सुद्धा चढवला. चेंडू मात्र काव करण्याच्या बाहेर. 1 बाउन्स ऑन द रोप फॉर 4 रन्स. गॅप शोधली राजा कोळीने, चौकार वसूल केला. यावेळी ओहो, काय गोलंदाजी करते कैवल्य पाटील. पहिल्या षटकामध्ये अत्यंत फायरी गोलंदाजी करतोय. आग ओकणारी गोलंदाजी कैवल्यकडनं पाहायला मिळते. अगदी टिचून मारा केला जातोय. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवणारी गोलंदाजी, बॅट्समनला पूर्णपणे बांधून ठेवणारी गोलंदाजी आपण पहिल्याच ओव्हरमध्ये पाहतोय. राजाच्या बॅटमधला फटका फसलेला पाहायला मिळतोय. सिंगल आलेली आहे. षटक क्रमांक पहिला मात्र संपुष्टात आले. पहिल्या
षटकामध्ये गोलंदाजी करणारा संघ रिशांक अँड सान्वी संघ आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, जेथे फक्त 5च धावा आलेल्या आहेत. कैवल्य पाटीलची बहरलेली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये कैवल्याच्या माध्यमातून झालेली वैविध्यपूर्ण त्याने नटलेली गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली, जेथे पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या. दबाव वाढलाय, दडपण वाढले, प्रेशर वाढले. खेळपट्टीवर दबावाचा आता थोडाफार इफेक्ट होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकल आणि त्याचवेळी इफेक्टिव्ह गोलंदाजी सुद्धा आपण अनुभवली. आणि त्याचवेळी आता कुठेतरी जिथे संघाचे महत्त्वाचे खेळाडू बिंदीचे शिलेदार लवकर बाद झालेत, अर्ली ब्रेक थ्रू त्यांना मिळालेत, त्यामुळे आता आवश्यकता आहे ते चांगल्या दर्जाच्या क्रिकेटची. येथे मात्र फलंदाजी करत असताना आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, चांगल्या पद्धतीने धावा जमवाव्या लागतील. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीला येतोय आणखीन एक चिराडचा सुपरस्टार खेळाडू मंथन नाईक. लेग ब्रेक गोलंदाजी करण्यासाठी मंथन नाईक ओळखला जातो. मागील मॅच मध्ये काही घणाघाती फलंदाजी त्याने केली होती, तोच मंथन नाईक गोलंदाजीला आला. समोर राजा कोळी पाहायला मिळतोय. इतर क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो सहसा त्याला फारशी संधी मिळत नाही फलंदाजीची, पण आज मात्र तो अगदी वरच्या क्रमांकावर आलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट या चेंडूवरती मोठा हिट खेळायचा होता. पहिला चेंडू मंथन नाईकचा अत्यंत सुंदर दर्जाचा पाहायला मिळतोय. दीपक पाटील जो सलामीला आलाय तो अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. धावा येत नाहीयेत. धावा येत नसल्या कारणानं बॅट्समन पूर्णपणे फ्रस्ट्रेशन मध्ये पाहायला मिळतात, चिंताग्रस्त पाहायला मिळतात, दबावाखाली पाहायला मिळतात. यावेळी राजा कोळीच्या बॅट मधनं फटका आलेला आहे, पण रोहित तेथे आहे. रोहितने टिपलाय शानदार जाईल. राजा सुद्धा जाईल. बॅक टू द पवेलियन. 1 more wicket down. क्षेत्ररक्षक कॅच खाली आलेला आहे. येथे सुंदर जल टिपलाय. आणखीन एक खेळाडू जातोय मैदानातून तंबूमध्ये परत. 1 more wicket down. Wickets are falling like pack of cards. चार खेळाडू गमावलेत. समोर आपण पाहतोय जो सलामीला आलेला खेळाडू आहे त्याने अद्यापपर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये. नवीन खेळाडू ऋतुज भोईर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. केवळ 5 धावा आपण पाहतोय. ऑन अ हॅट्रिक आहे मंथन नाईक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तो मात्र आलेला आहे आणि पाहूया तो इथे हॅट्रिक अचीव करणार का. मॅच मात्र अगदी सध्या तरी जर आपण पाहिलं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पार्ट थोडंफार वरचढ पाहायला मिळतंय. ते डॉमिनेट करतात या मॅच मध्ये. चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी. धावा येत नाहीये. धावांसाठी अजूनही आपण पाहतोय संघर्ष चालू आहे. धावांसाठी स्ट्रगल चालू आहे. सुंदर दर्जाची गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी. या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. यावेळी मात्र फटका फसलेला पाहायला जरूर मिळाला. सिंगल आले आणि सिंगल निशी आपण पाहतोय
पहिली धाव या षटकातील. धाव फलकावर आले आणि येथे मात्र काय घडलं जाते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात दुसरी धाव मात्र मिळाले. धाव फलकावरती 2 धावांचे ऍडिशन होते आणि आता मात्र धाव संख्या पाहायला मिळते 7 धावा. धावा कशा येतात ना त्याला फारसं महत्व नाहीये, पण येणाऱ्या धावा बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खूप मौल्यवान आणि निर्णायक असणार आहे. एक एक धाव त्यांच्यासाठी आता खऱ्या अर्थानं मौल्यवान आहे, गोल्डन धाव असणार आहे. आणि ते मात्र आपण पाहतोय ऋतुज फलंदाजीला आल्या पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधनं 2 धावा सुद्धा पाहायला मिळतात. धाव फलकावरती 7 धावा लागल्यात. यावेळी मात्र बाग फुटला जात असताना फटका चांगला आलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर जातोय. 4 धावांचा आणि येतोय सुंदर चौकार. दोन षटकाच्या खेळानंतर 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. आता मात्र स्पर्श आणि CA11 या संघाला धावांची गती उंचवावी लागेल. टॉप मध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल. फटक्यांची अतिशबाजी, 44 फटकेबाजी मैदानावरती होणं खूप गरजेचं. दीपक पाटील 2 ओव्हर नॉन स्ट्राईक एंडला उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी क्रीज वरती आलाय. तो पाहूया कशी बॅटिंग करेल. आपण पाहतोय दीपक पाटीलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक समीर तेथे आहे, त्याने टिपलाय शानदार जाईल. दीपक जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो, मोठा धक्का. आणखीन एक खेळाडू जातोय तंबू मध्ये परत. आणि CA11 या संघाची प्रथमेश अर्थात MD बॅटिंगला पाहायला मिळतोय. पाहूया MD मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 11 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. धावांची गती मंदावले, दुसऱ्या बाजूने विकेट पडतायत आणि त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करत असताना विचार विनिमय करावा लागेल. क्रिकेटमध्ये नीती रणनीती नेहमी ठरवाव्या लागतात, पण शर्यत तिरलोट करणे आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेली आहे. ओहो, सुंदर गोलंदाजी, अगदी चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकलेला आहे शरदियाने. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी वर्सटाईल गोलंदाजी आपण शरद तिर्लोटकरच्या माध्यमातून अनुभवतोय. वर्सटाईल गोलंदाजी तो मात्र मैदानावरती करत असताना पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट फटकाला अगदी चांगला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. धाव फलकावरती 1 धावेची ऍडिशन होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 12च्या घरात. धावा येत नाहीयेत. येथे एक सन्मानजनक धाव संख्या रचण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो बॅटिंग करणारा संघ अर्थात स्पर्श अँड CA11 या संघाला गोलंदाजी करणारा संघ मात्र आपण पाहतो वन साइडेड डॉमिनेशन करत असताना अगदी फुल्ली डॉमिनेट केलेलं त्याने. आपल्या सुंदर गोलंदाजीने ते मात्र या मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित करतात. यावेळी मात्र आपण पाहतोय
इनसाइड आउट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण फटका मात्र खेळण्यामध्ये अपयश आला. डॉट चेंडूचा पर्सेंटेज या सत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळालं. विकेट्स पडलेल्या आहेत, कुठेतरी प्रेशरमध्ये आहे, दबावाखाली आहे. स्पर्श आणि CI11 संघ धावा येत नाहीयेत. कॉन्फिडन्स महत्वाचा. अशा वेळी कॉन्फिडन्सने फलंदाजी जरूर करावी लागेल. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, केवळ सिंगलच मिळेल. अत्यंत दमखमवाली गोलंदाजी, क्षेत्ररक्षकाने दिलेली अद्भुत साथ, यामुळे गोलंदाजी करणारा संघ मात्र आपण पाहतोय कमालीचा क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. शरद तिर्लोटकर या षटकामध्ये भन्नाट गोलंदाजी करतोय. ऑपोजिट संघाला पूर्णपणे त्याने चखडून ठेवले. मोठ्या फटक्यापासून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. केवळ धावफलकावर 13 धावा आल्यात. यावेळी मात्र आपण पाहतोय शफल होऊन आडव्या बॅटने मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. हा फटका खेळण्यामध्ये अपयश आलं आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या पाहायला मिळते केवळ 13 धावा. अंतिम षटकाचा खेळण्याचा शिल्लक आहे. पाहूया अंतिम षटकामध्ये काय घडेल. फक्त 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि त्याच वेळी स्पर्श आणि CI11 संघाने आपले महत्वाचे खेळाडू लवकर गमावलेले पाहायला मिळतात. अंतिम षटक, या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा कराव्या लागतील तरच ते फायटिंग टोटल सन्मानजनक धावसंख्या होऊ शकेल. ऋतुज भोईर त्या पद्धतीने फलंदाजी करणार का? आज मात्र ऋतुज एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय, त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण ज्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करतो त्यावेळी जग आपल्याला आपोआप प्रसिद्ध करत असतं. पाहूया ऋतुज भोईरकडनं एक चांगला नॉक येणार का? गोलंदाजी खेळण्यासाठी रोहित नाईक. चला डिंडले आपण बाहेर देत आहे. ऋतूच्या बॅटमधनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल आलेली आहे. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय मॅच रंगत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्यात 14 धावा, जेथे षटक क्रमांक अंतिम चालू आहे. जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. कुठेतरी येथे 3 ते 4 मोठे फटके मारावे लागतील. पाहूया प्रथमेशकडे ती कॅपॅसिटी आहे का? यावेळी मात्र आपण पाहतोय आखूड टप्प्यात चेंडू मोठा हिट खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागली. शॉर्ट फाईन लेगला उभा असलेला प्रितेश टिपलाय शानदार जाईल. फलंदाज प्रथमेश होते बाद. दीप ठाकूर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. धावा येत नाहीये. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव उद्ध्वस्त झालेला आपण पाहतोय स्पर्श आणि CI11 या संघाचा. आतापर्यंत 6 खेळाडू त्याने गमावलेले आहेत. प्रदीप ठाकूर फलंदाजीला आला. पहिला चेंडू अगदी खडे खडे मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती त्याला बीट केले. या मॅच मध्ये आपण पाहतोय रितेश मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झालं आणि तेथूनच कुठेतरी स्पर्श अँड CI11 संघ पिछाडीवरती गेला आणि त्यातून ते अद्यापपर्यंत सावरले नाहीयेत. यावेळी मात्र आपण पाहतोय प्रदीप ठाकूरच्या बॅटमधनं सिंगल आलेले आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. धाव फलकावरती कदाचित ऍडिशन होईल. धावसंख्या मात्र 15 वरती जाऊन पोहोचते. शेवटच्या 2 चेंडूचं खेळणं अजूनही शिल्लक आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला आलाय. आता मात्र शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. पाहूया धावा किती येतील. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अंतिम चेंडूवरती अलॉंग द कार्पेट सिंगल आलेले आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया दुसरी धाव होणार की नाही आणि दुसरी धाव सुद्धा वेगात कंप्लीट केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी केलाय पण तिसरी धाव काढण्याचा फलंदाज बाद. 17 धावा झाल्यात. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. अंतिम सत्रासाठी मी घेऊन जातोय संजय म्हात्रे यांच्याकडे.
मॅच मध्ये आपण बघतोय सर्वात नीचांक स्कोर या मॅच मधला झालेला आहे आणि या संपूर्ण मॅच मध्ये आपण जर बघितलं तर स्पर्स या 11 जिराट शिशिर म्हात्रे यांच्या मालकीचा संघ ज्याचे कॅप्टन रितेश म्हात्रे आहेत या संघाचा लोएस्ट स्कोर मध्ये आपण बघतोय जिथे आज संपूर्ण स्पर्धेमध्ये 86 धावांचा उच्चांक झाला होता आणि त्या उच्चांकाला आपण पाहिला तर या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी रिशांक 11 झिराड या संघाने मागील मॅचमध्ये 86 धावांचा उच्चांक गाठला आणि त्याचबरोबर आज या स्पर्धेमध्ये रिशांक 11 झिराड या संघाने प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी 17 धावांवरती रोखलं. दोन्ही मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी कैवल्य पाटीलने या ठिकाणी केली. पहिल्या मॅचमध्ये 86 धावांचा उच्चांक रचला तर दुसऱ्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 17 या निच्चांकी धावसंख्येवरती रोखून संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी दर्जेदार कामगिरी केली आणि झिराट प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे कैवल्य पाटीलच्या नेतृत्वात खाली खेळणारा संघ म्हणजे रिशांक 11 झिराड ज्याचे मालक सुमित म्हात्रे आहेत आणि त्यांच्या मालकीच्या ह्या संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. शेवटचा मॅच शेवटचं सत्र जिथे 18 धावांची फक्त गरज आहे. जे प्रेक्षक अजूनसुद्धा लाईव्ह जोडले असतील त्या लाईव्ह प्रेक्षकांचं पुनश्च मी या सकाळच्या सत्रामध्ये अगदी 6 वाजलेले आहेत 6 वाजायला आलेले आहेत. म्हणजे आजच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 5:50 झालेले आहेत आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हा मॅच संपेल कारण 18 धावांची फक्त गरज आहे. परंतु अशा वेळेस 24 चेंडूमध्ये 18 धावा जर सेव्ह केल्या तर या ठिकाणी रितेशची तारीफ करावी लागेल. अर्थात असा चमत्कार बराच वेळेला झालेला. मी पाहिलेला मॅचचा जर विचार केला तर बागदांड्याच्या मैदानावरती असा विक्रम त्या ठिकाणी झाला होता आणि तो हशिवऱ्याच्या संघाने शिवबा हशिवरे संघाने 17 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि त्यामुळे असे रेकॉर्ड बरेचसे झालेले आहेत. परंतु आज जर आपण पाहिलं तर 360 डिग्रीचं क्रीडांगण आहे. बागदांड्याचं सुद्धा जर क्रीडांगण बघितलं तर 360 डिग्रीचं क्रीडांगण होतं परंतु तिथे एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली जिथे 17 धावा डिफेन्स होताना मी स्वतः पाहिलेले आहेत. जिथे 24 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता होती आणि तो सामना शिवबा हशिवरे संघाने डिफेन्स केला होता. गेल्या वर्षीचा तो सामना होता परंतु आज या झिराड प्रीमियर लीगमध्ये 17 धावा डिफेन्स करणार की या ठिकाणी कैवल्य पाटील या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये हा सामना संपवेल किंवा एका षटकामध्ये संपवण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. अशा वेळेस सलामीसाठी कैवल्य पाटीलच्या साथीला या ठिकाणी आपण बघतोय मंथन नाईक अशी सलामीची जोडी आक्रमक आणि वेगवान धावा जमवणारी जोडी मैदानात येतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपण आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये ऐकूया. चलिए यहाँ पे जीतने के लिए सिर्फ 18 रनों की ज़रूरत है. मुकाबला देखा जाए तो रिशांक 11 झिराड और स्पर्श या 11 झिराड के बीच में जहाँ पे रितेश म्हात्रे और कैवल्य पाटिल के बीच में एक मुकाबला है. रितेश अपना निजी पहला और टीम की ओर से पहला ओवर लेकर कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी के लिए तैयार होता बा. जबकि फील्डिंग की सजावट देखी जाए तो एक शॉट गली, एक शॉट पॉइंट, एक शॉट फाइन लेग, एक मिड ऑफ और एक शॉट स्क्वेयर लेग जहाँ पे रकम है. एक शॉट मिड विकेट है और एक फील्डर मिड ऑन की तरफ. पहली गेंद रितेश की राइट ऑफ ओवर द विकेट. पहली गेंद के ऊपर रिवर्स स्वीप खेलना चाहते थे. गेंद थोड़ी सी नीचे रही. जिस प्रकार सोचा था कैवल्य ने यहाँ से गेंद थोड़ी ऊपर आएगी मगर गेंद नीचे रही. पहली गेंद के ऊपर थोड़ा बल्ला जरूर लगा था मगर शॉर्ट सीधी मिड ऑफ में गेंद को फील्ड किया. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. पहली गेंद डॉट आती हुई. दूसरी गेंद एक बार फिर रितेश म्हात्रे राइट ऑफ ओवर द विकेट. दूसरी गेंद फुल टॉस दी थी, उसे खेल दिया जहां पे कोई फील्डर नहीं. गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर, डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. वेलकम फॉर जिस प्रकार पहली गेंद डॉट आई, दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद रितेश म्हात्रे की. इस बार फुलर लेन गेंद थी, सीधे फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया. डाइव लगाई थी मगर गेंद जहां पे सवाल है डिफेंस किया था स्वयं को बचाते हुए. बढ़िया गेंद थी. थोड़ी सी लोअर फुटास मिडल स्टंप के गेंद ऊपर थी मगर तारीफ के काबिल. इस गेंद के ऊपर कोई रन नहीं. 3 गेंदें 4 रन अब तक बन चुके. सिर्फ 18 रनों की जरूरत है. रितेश म्हात्रे ने अब तक 3 गेंदें डाली है. चौथी गेंद लेकर एक बार फिर अगली गेंद. इस बार उड़ा दिया सीधे डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर.
क्या छोटा हुआ, यहाँ से लौट सकते थे, कोशिश जरूर की थी मगर ये कैच बनना चाहिए था। अगर लोहे स्कोर में कैच बनेंगे तभी मैच जीत सकती है, क्योंकि कैवल्य पाटिल आउट होने के बाद यहाँ से ये मैच में लौट सकती थी। रितेश को मालूम था मगर कैच छोड़ा। इतना अच्छा कैच छोड़ना बहुत मुश्किल हो सकता है। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती, स्कोर बढ़ता हुआ 5 रन। अब तक 4 गेंद हो चुकी है, 5वीं गेंद लेकर रितेश मात्रे। इस बार बढ़िया गेंद, ऑफ कटर गेंद थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद, कोई मौका नहीं मंथन के पास, गेंद बिंदी जाती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में, और बिंदी गेंद के साथ एक बार फिर वापसी होती हुई रितेश मात्रे की। आखिरी गेंद लेकर रितेश मात्रे स्लोवर वन पर रख लिया और सीधे खेल दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। मंथन नाइक के बल्ले से निकलता हुआ ये शानदार और जानदार छक्का, 6 रन। सकाळ अगदी जबरदस्त गीत वाजवताना आपण बघतोय, ताल धराला अक्षरशः लावतो या प्रेक्षकांना, खिलाडूंना जिथे झिंगाट चालू आहे अक्षरशः। कैवल्य पाटील आणि मंथनचा ज्या मॅच मध्ये फक्त 17 धावा जमवल्या, 18 धावांचं आव्हान आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये एक षटकार बरोबर 11 धावा कोटलेल्या आहेत। दूसरा ओवर लेकर गेंदबाज इस बार सीधे खेल दिया, लॉन्ग ऑफ के ऊपर से शानदार गेंद, सीधे पावरफुल वंडरफुल, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर गोल होती हुई 6 रन के लिए। मैंने कहा था 1 या 2 ओवर में मैच खत्म होता हुआ, मगर देखिए पहली गेंद और 7 गेंद के ऊपर 17 रन बने हैं आखिरी रन जीतने के लिए कैवल्य पाटिल, जबकि सामने बल्लेबाज। और इसी के साथ गेंद हवा में है, एक विकेट मिलने की कोशिश जरूर रहेगी, मगर पहला विकेट गिरता हुआ। कैवल्य पाटिल यहाँ से छक्के के साथ मैच को जीतना चाहते थे, मगर सीधे मिड विकेट में कैच पकड़ा और कैवल्य पाटिल बैक टू द पैविलियन। तो नए बल्लेबाज मौजूद होते हुए स्ट्राइक एंड के ऊपर विनिंग स्ट्रोक खेलना होगा यहाँ से सुमित को। अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर थी, गेंद खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती में। ओनर है सुमित मात्रे, देखा जाए तो इस टीम के ओनर है, और अब वो विनिंग स्ट्रोक खेलना चाहते हैं। काफी खुश हो गए यहाँ से प्रीतिश, कहा जाएगा तो दूसरा मैच जीतना मतलब आखिरी विन स्ट्रोक खेलना है। वाह क्या बात है, रिवर्स स्वीट हिट खेलकर गेंद को खेल दिया सीधे थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, विनिंग स्ट्रोक, वेल डन। अभिनंदन या ठिकाणी रिशांक 11 झिराड या संघाचं, अर्थात कैवल्य पाटील आणि सुमित मात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन। तिसरा संघ जो रिशांक 11 झिराड हा संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करतोय, अभिनंदन या ठिकाणी करूया। पुन्हा एकदा या मॅच मध्ये 4 मुंड्या चित करून दूसरा विजय प्राप्त केलाय कैवल्य पाटील या संघ नायकाने, वेल डन। तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी राहतोय कैवल्य पाटील, 2 विकेट आणि 8 धावा जमून या मॅच मध्ये 11 धावा जमून या मॅच मध्ये ऑलराऊंडर कामगिरी करणारा
कैवल्य पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेलकम. या ठिकाणी आजचा आपण खेळ बघतो या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या दिवसामध्ये DJ मास्टर